तर बघा सुरुवात करूया. एक्झाम्पल 2, कन्स्ट्रक्ट एनी ट्रायंगल एबीसी. आता कोणताही एक ट्रायंगल एबीसी काढायचा. ए बी सी हा कोणत्याही एक ट्रायंगल एबीसी काढायचा. ठीक आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए डॅश बी सी डॅश. त्यानंतर ए डॅश बी सी डॅश हा ट्रायंगल काढायचा. कसा काढायचा? सच दॅट असा काढायचा की ए बी टू ए डॅश बी. बघा ए बी छेद, याचा अर्थ काय होतो? छेद ए डॅश बी हा रेशो कसा असला पाहिजे? 5:3 असला पाहिजे. हा रेशो कसा असला पाहिजे? 5:3. अँड ट्रायंगल एबीसी इज सिमिलर विथ ट्रायंगल ए डॅश बी सी डॅश. आणि ही दोन ट्रायंगल कसे आहे? सिमिलर आहे. ठीक आहे. तर ॲज शोन इन फिगर, लेट द पॉइंट बी ए डॅश. बघा बी ए डॅश अँड बी सी डॅश बी कोलिनियर. हे पॉइंट कसे आहेत? कोलिनियर आहेत. हे पॉइंट कसे आहेत? कोलिनियर आहेत. ट्रायंगल एबीसी सिमिलर विथ ट्रायंगल ए डॅश बी सी डॅश. ट्रायंगल एबीसी ए बी सी, this triangle is similar with triangle a dash b c dash. Therefore angle abc, this angle, and angle a dash b c dash that's angle. So therefore these two angles are equal. And we have given that the ratio of their corresponding sides are 5:3 आहे की नाही? 5:3 आहे याच्या कॉरेस्पॉन्डिंग साइडचा जो रेशो आहे. तर ए बी ची कॉरेस्पॉन्डिंग साइड कोणती होती? बघा ए बी ची कॉरेस्पॉन्डिंग साइड ए डॅश बी, म्हणून ए बी छेद ए डॅश बी. त्यानंतर बीसी ची कॉरेस्पॉन्डिंग साइड काय होते? बीसी ची कॉरेस्पॉन्डिंग साइड बी सी डॅश, बीसी ची कॉरेस्पॉन्डिंग साइड बी सी डॅश. आणि एसी ची कॉरेस्पॉन्डिंग साइड काय होते? ए सी डॅश. एसी ची कॉरेस्पॉन्डिंग साइड ए डॅश सी डॅश. आणि हा जो रेशो आहे इथं दिलेला आहे आपल्याला, हा दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो? एबीस ए डॅश बी म्हणजेच ए बी छेद ए डॅश बी बरोबर 5:3 म्हणजे काय? 5/3 म्हणजेच काय? 5/3 हा रेशो दिलेला आहे आपल्याला. आणि इथे हे काय होईल? ए बी छेद ए डॅश बी हा किती होईल? 5/3 होईल, आहे की नाही? आवाज येत आहे ना? हा, आता एवढ्या बाबी दिलेल्या आहे. नाव साइड ऑफ ट्रायंगल एबीसी आर लॉंगर दॅन कॉरेस्पॉन्डिंग साइड ऑफ ट्रायंगल ए डॅश बी सी डॅश. तर इथं काय बघा, एबीसीच्या ज्या साइड्स आहेत ह्या लॉंगर आहेत. ह्या कशा आहेत? लॉंगर म्हणजे मोठ्या किंवा लांब आहेत. तर कशावरून ओळखायचं? तर इथे बघा हा रेशो दिलेला आहे आपल्याला, आहे की नाही? हा रेशो दिलेला आहे. तर यामध्ये 5 आहे, हा 3 आहे. म्हणजे हा जो एबीसी ट्रायंगल आहे याची साईड जास्त आहे, लांबीने जास्त आहे, म्हणजे लॉंगर आहे. कशापेक्षा? तर ह्या ट्रायंगलच्या साईड पेक्षा. मग हा ट्रायंगल कोणता आहे? तर ए डॅश बी सी डॅश. एवढं लक्षात आलं? आता दी लेंथ ऑफ साइड बी सी डॅश विल बी इक्वल टू 3 पार्ट आउट ऑफ 5 इक्वल पार्ट्स ऑफ साइड बी सी. तर इथे बघा दी लेंथ ऑफ साइड बी सी डॅश. आता बी सी डॅश ही जी साइड आहे, बी सी डॅश आहे की नाही? बी सी डॅश ही जी साइड आहे ही कशी आहे? बी सी डॅश ही साइड विल बी इक्वल टू 3 पार्ट्स. तर ही कशी आहे? 3 पार्ट्स आहे. ही कशी आहे? 3 पार्ट्स आहे. कशापेक्षा? आउट ऑफ 5 इक्वल पार्ट्स. म्हणजे हे जे 5 पार्ट आहेत या 5 पार्ट पैकी ही जी बी सी डॅश जी आहे ना,
ह्याचे किती पार्ट आहे? 3 पार्ट आहे, 5 पैकी 3 पार्ट. सो इफ वी कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी, मग जर आपण ट्रायंगल एबीसी कन्स्ट्रक्ट केला, पॉइंट सी डॅश विल बी ऑन द साइड बीसी, म्हणून सी डॅश हा पॉइंट कुठे येईल? साइड बीसी वरती येईल. ऍट अ डिस्टन्स इक्वल टू 3 पार्ट्स फ्रॉम बी. तर कुठून तो 3 पार्ट्स येईल? बी पासून. आवाज क्लिअर येत नाही. आवाज येत नाही का? हॅलो. हो सर, क्लिअर येत नाही सर. तर बघा आता येत आहे का? थोडं जोरात बोला. हॅलो. हो सर. आता येत आहे सर. हा. सो इफ वी कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी, मग जर इथे ट्रायंगल एबीसी आपण कन्स्ट्रक्ट केला, पॉइंट सी डॅश विल बी ऑन द साइड बीसी, तर सी डॅश कुठे येईल? साइड बीसी वरती येईल. ऍट अ डिस्टन्स इक्वल टू 3 पार्ट्स फ्रॉम बी, तर बी पासून, तर हे जे आहेत हे इथपर्यंत 5 पार्ट आहेत. तर 5 पार्ट पैकी हा सी डॅश कुठल्या पार्ट पर्यंत राहील? 3 इक्वल पार्ट पर्यंत राहील. नाउ ए डॅश इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ए बी. आता ए डॅश जो आहे ए बी चा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे ऍट अ लाईन थ्रू सी पॅरलल टू सी ए. आणि तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसा आहे? तर इथे सी ए या लाईनला सी डॅश ए डॅश ही जी पॅरलल लाईन काढली, ही पॅरलल लाईन ए बी ला इथे इंटरसेक्ट करते, म्हणून ए डॅश हा पॉइंट कुठं असेल? तर ए डॅश हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल कशाचा? ए बी चा. लाईन थ्रू सी मधून, सी डॅश मधून काढलेली लाईन पॅरलल टू सी ए, आणि ती कशी असेल? सी ए ला पॅरलल असेल. आवाज येत नाही का रे? मग हे मदत, हे पॉइंट काऊन दाखवायले तुम्ही मदत पॉइंट? सर ते पेन्सिल वर टच झालं. अच्छा अच्छा, ठीक आहे. त्यानंतर बघा, हे लक्षात आलं का तुमच्या? हे समजलं का काय? हो सर. बघा खाली समजते. आता हे उदाहरण करूया. आपण काय करायचं, हे डायरेक्ट कन्स्ट्रक्शन वर जायचं. आता इथं आपल्याला हे दिलेलं आहे, स्टेप ऑफ कन्स्ट्रक्शन वर जायचं. काय कन्स्ट्रक्ट करायचं? ट्रायंगल एबीसी काढायचं. कन्स्ट्रक्ट एनी ट्रायंगल एबीसी. आता एबीसी एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करून टाकायचं. ठीक आहे. डिवाइड सेगमेंट बीसी इन 5 इक्वल पार्ट. आता बीसी हा जो सेगमेंट आहे, बीसी या सेगमेंटला 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं. 5 इक्वल पार्ट मध्येच का डिवाइड करायचं? कारण तो जो रेशो दिलेला आहे आपल्याला 5/3 असा रेशो आहे ना, म्हणून त्याचे 5 इक्वल पार्ट करायचे. एवढं लक्षात ठेवा. बघा ही जी बीसी लाईन आहे, बीसी सेगमेंट जो आहे, बीसी सेगमेंट याला किती पार्ट मध्ये डिवाइड करायचं? 5 इक्वल पार्ट मध्ये. बीसी ला 1 2 3 4 5 हे कसं डिवाइड करायचं ते खाली दिलेलं आहे. नेम द एंड ऑफ पॉइंट, नेम द एंड पॉइंट ऑफ थर्ड पार्ट ऑफ सेगमेंट बीसी एज सी डॅश. आता बघा नाव द्यायचं कशाला? एंड पॉइंट ऑफ थर्ड पार्ट. आता हा एक पार्ट झाला, हा दुसरा पार्ट झाला, आणि हा तिसरा पार्ट. आता हा थर्ड पॉइंटचा हा एंड पॉइंट झाला. बघा हा फर्स्ट पार्ट, त्याचा हा एंड पॉइंट, हा सेकंड पार्ट, हा सेकंड पार्टचा एंड पॉइंट, हा थर्ड पार्ट, आणि हा थर्ड पार्टचा काय झाला? एंड पॉइंट. मग नेम द्यायचं त्याला. नेम द एंड ऑफ थर्ड पॉइंट. हा जो थर्ड पॉइंट आहे याला नाव द्यायचं. काय नाव द्यायचं? सेगमेंट बीसीचा जो थर्ड पॉइंट आहे, थर्ड पार्ट आहे, त्याच्या एंड पॉइंटला नाव द्यायचं सी डॅश. त्याला नाव काय द्यायचं? सी डॅश. याला सी डॅश नाव दिलं. आणि मग बीसी डॅश जो आहे, बी सी डॅश हे कशाच्या इक्वल असेल? तर बीसी जो हा सेगमेंट आहे, या बीसी सेगमेंटच्या 3/5 एवढा असेल. बीसी डॅश जो आहे हा काय असेल? बीसीच्या 3/5 एवढा असेल, आहे की नाही? बीसीच्या 3/5 एवढा असेल. नाउ ड्रॉ लाईन पॅरलल टू एसी. आता काय करायचं? एसी या लाईनला पॅरलल लाईन काढायची. एसी जी लाईन आहे या लाईनला पॅरलल लाईन काढायची. कशामधून?
जी पॉइंट मधून जाईल आणि ती AC ला काय असेल, पॅरलल असेल. SC या लाईनला पॉइंट सी मधून जाणारी पॅरलल लाईन करायची. ही पॅरलल लाईन AB ला जिथे इंटरसेक्ट होते त्या पॉइंटला A नाव द्या, A डॅश नाव द्यायचं. ठीक आहे. नाव ट्रायंगल A डॅश B C डॅश इज अ रिक्वायर्ड ट्रायंगल. म्हणून इथे A डॅश B C डॅश हा रिक्वायर्ड ट्रायंगल असेल. ठीक. आता याचं कन्स्ट्रक्शन कसं करतात ते बघूया. अशा पद्धतीने आपल्याला कृती करायची आहे. आता बघा इथे नाव डिवाइड सेगमेंट BC. आता हा जो BC सेगमेंट दिलेला होता, ABC हा कोणता एक ट्रायंगल काढला होता. आता BC ला आपल्याला डिवाइड करायचं आहे. किती पार्ट मध्ये? 5 इक्वल पार्ट मध्ये. नाव डिवाइड सेगमेंट BC इन 5 इक्वल पार्ट्स. आता BC ला आपल्याला 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं. आता ते कसं डिवाइड करायचं? तर ते कसं डिवाइड करायचं बघा. आता ड्रॉ. सर आवाज अडकत येत आहे सर. हो का? इट इज अ कन्व्हिनियंट टू ड्रॉ हो रे. सर. आता येत आहे का? हॅलो. नाही सर, आता पण तसंच येत आहे, अडकत. नेटवर्क स्टेबल नाही आहे, नेटवर्क अनस्टेबल आहे थोडस, त्यामुळे येत आहे. इकडे ठेवू का याला? एक मिनिट. हॅलो, येत आहे का रे? हो सर, आता येत हो आहे. सर, आता येत आहे सर. हा ठीक आहे. तर इथे बघा काय करायचं, हा जो BC सेगमेंट आहे ना, या BC या सेगमेंटला 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं. या BC या सेगमेंटला बघा, आधी ट्रायंगल कोणत्याही मापाचा ABC हा ट्रायंगल काढायचा. ठीक आहे. त्यानंतर BC या सेगमेंटला 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करण्यासाठी काय करायचं, इट इज अ कन्व्हिनियंट टू ड्रॉ रे फ्रॉम B. आता B पासून एक रे काढायचा. ऑन अ साइड ऑफ लाइन BC इन विच पॉइंट A डज नॉट लाय. तर काय करायचं बघा, ड्रॉ रे फ्रॉम बी पासून रे काढायचा. बी पासून रे काढायचा ऑन अ साइड ऑफ लाइन BC. ह्या BC या BC ऑन अ साइड ऑफ लाइन BC या लाईनच्या साइडला इन विच पॉइंट D डज नॉट लाय. तर त्यामध्ये पॉइंट ए आला नाही पाहिजे. इन विच पॉइंट ए डज नॉट लाय. मग आता बघा, आपल्याला रे काढायचा. कसा रे काढायचा? बी मधून जाणारा आणि या साइडच्या एका बाजूला काढायचा की ज्यामध्ये काय नाही आला पाहिजे, ए नाही आला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने ए साइड जे आहे त्याच्या बाजूला नाही काढता, इकडे खालच्या बाजूने असं काढायचं. ठीक आहे. एवढं लक्षात आलं का तुमच्या? तर बघा काय करायचं, सुरुवातीला ABC हा कोणत्याही मापाचा त्रिकोण काढायचा. त्यानंतर B या बिंदूपासून असं खालच्या दिशेने एक रे काढायचा. रे काढला. आता काय करायचं, टेक पॉइंट. आता काय करायचं, या रे वरती किरण काढायचे. कंपास मध्ये काही डिस्टन्स घ्यायचं, B वर ठेवायचं आणि अशा पद्धतीने एक कंस काढायचा. त्यानंतर हे कॉमन डिस्टन्स, हे डिस्टन्स सारखंच ठेवायचं. आता T1 वरती ठेवायचं कंपासचं टोक आणि दुसरा एक किरण काढायचा. सॉरी, रे काय काढायचा, कंस काढायचा, असं आर्क काढायची. त्यानंतर इथे ठेवायचं, इथं ठेवून इथं आर्क काढायची, इथं ठेवायचं, इथं आर्क काढायची, इथं ठेवायचं, इथं आर्क काढायची. हे लक्षात आलं? आता इथे किती आर्क काढले आपण? 1 2 3 4 5. 5 का काढल्या? कारण हा जो BC सेगमेंट आहे आपल्याला 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचा आहे. मग इथे आपण या रे वरती 5 काय काढले, आर्क काढले. आता ह्या पहिल्या आर्कला T1 नाव द्यायचं, दुसऱ्याला T2, तिसऱ्याला T3, चौथ्याला T4 आणि पाचव्याला T5 असं नाव दिलं आपण. ठीक आहे. आता काय करायचं, आता हे जे डिस्टन्स आहे BT1, त्यानंतर T1 T2, PT1, T1 T2, T2 T3, T3 T4, T4 T5 हे इक्वल आहे. आता जॉईन करायचं. काय जॉईन करायचं, T5 कशाला जोडायचं, तर हा जो T5 आहे, हा T5 लास्ट, हा C ला जोडायचा. त्यानंतर T4 अँड ड्रॉ लाईन्स पॅरलल टू T5C. आता बघा, T5 आपण काय केलं, T5 कशाला ड्रॉ जोडला, C ला जोडला.
हा. आता T5C ला जोडल्यानंतर आता ही जी लाईन आहे त्यानंतर काय करायचं, ड्रॉ लाईन्स पॅरलल टू T5C. आता T5C ला ही पॅरलल लाईन काढायची कशामधून, तर T4 मधून, T3 मधून, T2 मधून आणि T1 मधून. हे लक्षात आलं का तुमच्या? हे समजलं का रे बेटा? हो सर, हो सर. हा. आता बघा T5 कशाशी जोडायचं, C ला जोडायचं. C ला जोडल्यानंतर काय करायचं, आता हे T5 ही जी लाईन आहे या लाईनला पॅरलल लाईन काढायची कशामधून, T4 मधून जाणारी आणि BC ला इथे इंटरसेक्ट करणारी. ठीक आहे. मग T3 मधून जाणारी आणि याला पॅरलल असणारी, त्यानंतर T2 मधून जाणारी आणि या लाईनला पॅरलल, T1 मधून जाणारी आणि या लाईनला पॅरलल. ठीक आहे, अशी लाईन काढली. आता ह्या लाईन, ह्या काढलेल्या ज्या पॅरलल लाईन आहे हे BC ला जिथे इंटरसेक्ट करतात ते पॉइंट आता नोट करायचे. ठीक आहे. आता हे पॉइंट नोट केल्यानंतर आपल्याला इथं काय दिसतं की हा जो सेगमेंट आहे कोणता, BC हा सेगमेंट. तर BC हा सेगमेंट हा, आता इथे BC हा जो सेगमेंट आहे तर बघा हा एक पार्ट झाला, दुसरा पार्ट, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा, 5 पार्ट मध्ये डिवाइड झाला. मग काय करायचं, इथून नाही का 3 पार्ट घ्यायचे, इथून 3 पार्ट घ्यायचे आणि याला नाव काय द्यायचं, B डॅश. याला नाव काय द्यायचं, B डॅश. ठीक आहे. आता काय करायचं, B डॅश मधून जाणारी आणि ही जी AC लाईन आहे, AC ला पॅरलल असणारी लाईन काढायची. B डॅश मधून गेली पाहिजे ती आणि AC ला पॅरलल लाईन काढायची अशी, जी AC ला पॅरलल असली पाहिजे, AC ला पॅरलल असली पाहिजे अशी लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. बघा B मधून गेली पाहिजे ती कशामधून, हा जो पॉइंट आहे हा B डॅश या पॉइंट मधून गेली पाहिजे आणि ती कशाला पॅरलल असली पाहिजे, AC ला. आता पॅरलल आहे का AC ला, ती पॅरलल आहे का AC ला, नाही. आता आहे का AC ला पॅरलल, हॅलो आवाज येत आहे का माझा? आता ह्या पोझिशन मध्ये AC ला पॅरलल आहे का, नाही आहे. अशी काढली तर AC ला पॅरलल आहे का, नाही आहे. तर त्याला पॅरलल लाईन काढायची कशाला, AC ला. AC ला पॅरलल असणारी लाईन काढायची. मग हे 3 पार्ट घ्यायचे आणि इथून काय करायचं, AC ला पॅरलल असणारी लाईन काढायची. मग ही पॅरलल लाईन, आता ही पॅरलल लाईन काय करेल, AB ला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, ही पॅरलल लाईन काय करते, AB ला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, हा पॉइंट झाला B डॅश. ठीक आहे. आणि AB ला जिथे इंटरसेक्ट करते तो पॉइंट झाला A डॅश. ठीक आहे. तर इथे हा A डॅश B, हा C डॅश आहे का, C डॅश आहे. A डॅश B हा पॉइंट घ्यायचा C डॅश, C डॅश हा रिक्वायर्ड ट्रायंगल असेल. A डॅश B C डॅश हा ABC या त्रिकोणाला समरूप असणारा आणि A डॅश B C डॅश हा रिक्वायर्ड ट्रायंगल असेल. लक्षात आलं का हे कृती कशी करायची? त्यानंतर थिंक, लेट अस थिंक. आता बघा हे थिंक करायचं आहे आपल्याला. ट्रायंगल A डॅश B C डॅश, ट्रायंगल A डॅश B C डॅश can also be constructed as shown in adjacent figure. तर बाजूच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे A डॅश B C डॅश असा सुद्धा आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येईल. What changes do we have to make in a step of construction in last case? तर लास्ट केसच्या व्हॉट चेंजेस डू वी हॅव टू मेक, तर आपल्याला कोणते चेंजेस करावे लागतील कशामध्ये, इन स्टेप ऑफ कन्स्ट्रक्शन इन लास्ट केस. आता ही जी आधीची केस पाहिली त्यामध्ये या ठिकाणी कोणते चेंजेस करावे लागतील असा
असा प्रश्न आहे. म्हणजे इथे इथे आपण जे हे काढलं की नाही, तर या ठिकाणी जर आपण हा अशा पद्धतीने जर ट्रायंगल काढला ए डॅश बी सी डॅश, तर या ठिकाणी कोणते चेंजेस करावे लागतात असा प्रश्न इथं विचारलेला आहे. त्याच्यावरती विचार करा. त्यानंतर बघा एक्झाम्पल 3. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पल 3 मध्ये बघा, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए डॅश बी सी डॅश हा ट्रायंगल काढायचा जो कशाशी सिमिलर असेल, एबीसी ला सिमिलर असेल, सच दॅट, आणि हा त्या दोन साइडचा रेशो दिलेला आहे. किती आहे तो? 5:7 आहे. ठीक आहे. आता इथे लेट पॉइंट्स बी ए डॅश, बी ए डॅश ॲज वेल ॲज बी सी डॅश, बी कोलिनियर. हे कोलिनियर आहेत. कोलिनियर म्हणजे एकाच रेषेत आहे. हे पॉइंट कसे आहेत? एकाच रेषेत. आणि ट्रायंगल एबीसी इज सिमिलर विथ ट्रायंगल ए डॅश बी सी डॅश. आता एबीसी हा जो ट्रायंगल आहे तो ए डॅश बी सी डॅश ला काय सिमिलर आहे. कसं आहे? सिमिलर आहे. अँड त्यांच्या साइडचा रेशो दिलाय, कॉरस्पॉन्डिंग साइडचा रेशो. एबीसी या ट्रायंगलची एबी साइड आणि ए डॅश बी सी डॅश या ट्रायंगलची ए डॅश बी साइड. बघा कोणती साइड? तर ए बी साइड, म्हणजे बी साइड. त्यानंतर कोणती साइड दिलेली आहे? ए डॅश बी ही साइड. तर ह्या साइडचा जो रेशो आहे तो कसा आहे? 5:7 आहे. 5:7 आहे. 5:7 आहे. 5:7 आहे. आणि therefore side of triangle ABC are smaller than side of triangle A dash B C dash. मग इथे बघा हा रेशो दिलेला आहे आपल्याला. मग कोणत्या ट्रायंगलच्या साइड ह्या स्मॉलर आहेत? तर हा जो 5 आहे, हा 5 कसा आहे? लहान आहे. कशापेक्षा? 7 पेक्षा. मग 5 कशाशी रिलेटेड आहे? तर एबीसी रिलेटेड आहे. 5 कशाशी रिलेटेड आहे? एबी. मग इथे साइड्स ऑफ ट्रायंगल एबीसी, मग एबीसी या ट्रायंगलच्या ज्या साइड आहेत त्या कशा आहे? स्मॉलर आहेत. त्या कशा आहे? स्मॉलर आहे. कशापेक्षा? तर हे 7 आहे की नाही. मग याच्याशी रिलेटेड ए डॅश बी. मग ए डॅश बी साइड कशाशी रिलेटेड आहे? या ट्रायंगलशी. म्हणजे ट्रायंगल ए डॅश बी सी डॅश, ए डॅश बी सी डॅश. ठीक आहे. आता इथे आता हा जो कोण आहे, कोण एबीसी, and angle A dash B C dash. So these two angles are same angle, common angle. Therefore they are congruent. म्हणून ते काय होतील? कॉन्ग्रुएंट होतील. Let us draw a rough figure with these consideration. आता या consideration शी रिलेटेड एक रफ फिगर काढायची आहे. आणि इथे काय करायचं? बीसी छेद बीसी डॅश हा रेशो दिलेला आपल्याला. बीसी छेद बीसी डॅश हा रेशो काय आहे? 5:7 आहे. बघा एबी छेद ए डॅश बी. आता ही दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ना. मग ही दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे या ट्रायंगलच्या ज्या कॉरस्पॉन्डिंग साइड आहेत त्यांचा रेशो कसा असतो? इक्वल असतो. बघा ही दोन ट्रायंगल सिमिलर आहे. याचा अर्थ काय होतो? तर एबी ची कॉरस्पॉन्डिंग साइड होते, एबी ची कॉरस्पॉन्डिंग साइड कोणती होते? तर ए डॅश बी होते, ए डॅश बी. त्यानंतर बीसी ची कॉरस्पॉन्डिंग साइड होते. 5 मिनिट राहिले, 10 मिनिट आहेत, नंतर जॉईन करायचं परत. हो हॅलो हा सर बोला ना. हे परत जॉईन करायचं हो 10 सर. मिनिट. हो सर. तर बघा याचा अर्थ काय होतो बघत आहे आपण, की दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे त्यांच्या कॉरस्पॉन्डिंग साइडचा रेशो हा प्रोपोर्शन मध्ये आहे. मग बीसी जी साइड आहे याची कॉरस्पॉन्डिंग साइड काय होते? बी सी डॅश. ठीक आहे. आणि
एसी जी साइड आहे तर एसी ची कॉरेस्पॉन्डिंग साइड कोणती होते तर एसी ची कॉरेस्पॉन्डिंग साइड ए डॅश सी डॅश आणि ह्या कॉरेस्पॉन्डिंग साइडचा जो रेशो आहे तो इक्वल असतो म्हणून इथे आपल्याला दिलेला आहे की हा जो रेशो आहे हा 5:7 आहे म्हणून इथे बघा हे हे याच्या बरोबर आहे हे याच्या बरोबर आहे हे याच्या बरोबर आहे म्हणून हे जे आहे हे 5/7 आहे ना हे किती दिलेलं आहे आपल्याला 5/7 दिलेलं आहे 5/7 दिलेलं आहे म्हणून हे हे जे रेशो आहे हे रेशो कशा बरोबर आहे याच्या बरोबर म्हणून हे हे दोन रेशो सारखे असतील इथे काय दिलेलं आहे बीसी छेद बीसी डॅश हा 5/7 असेल याच्यानुसार आहे की नाही त्यानंतर काय करायचं इफ सेगमेंट बीसी इज डिवायडेड इनटू 5 इक्वल पार्ट आता काय करायचं सेगमेंट बीसी जो आहे हा बीसी याला हा जो बीसी सेगमेंट आहे is divided into 5 equal parts then BC dash will be 7 times each part of segment BC. आता काय करायचं if segment BC is divided into 5 equal parts BC हा 5 equal part मध्ये डिवाइड केला then segment BC dash हा BC dash जो आहे will be 7 times each part of segment BC मग हा काय होईल हा 7 टाइम होईल बीसी डॅश कशाच्या बीसी हा जो सेगमेंट आहे त्याच्या प्रत्येक पार्टच्या 7 टाइम होईल नाउ लेट अस डिवाइड सेगमेंट बीसी ऑफ ट्रायंगल एबीसी इन 5 इक्वल पार्ट्स अँड लोकेट पॉइंट सी डॅश ॲट द डिस्टन्स इक्वल टू 7 सच पार्ट फ्रॉम पॉइंट बी ऑन रे बीसी आता बघा हे खाली दिलेलं आहे कसं ड्रॉ करायचं तर इथे बघा कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी ते आधी ट्रायंगल एबीसी कन्स्ट्रक्ट करायचं कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी इथे ट्रायंगल एबीसी कन्स्ट्रक्ट करायचा ठीक आहे मग बीसी चे 5 इक्वल पार्ट करायचे 1 2 3 4 5 आणि त्यानंतर काय करायचं ए डॅश बी सी डॅश याचे 7 इक्वल पार्ट करायचे नाउ डिवाइड सेगमेंट बीसी इनटू 5 इक्वल पार्ट बीसी ला 5 इक्वल पार्ट मध्ये करायचं त्यानंतर फिक्स पॉइंट सी डॅश ऑन रे बीसी सच दॅट लेंथ ऑफ बीसी डॅश इज 7 टाइम्स द इक्वल पार्ट ऑफ बीसी म्हणजे काय करायचं 5 पार्ट नंतर जो पॉइंट आहे तो सी डॅश असेल सी डॅश नंतर काय करायचं त्यानंतर रे बीसी सी डॅश कुठे घ्यायचा रे बीसी वरती घ्यायचा कसा घ्यायचा सच दॅट लेंथ ऑफ बीसी डॅश is 7 times of each equal part of segment BC तर BC या सेगमेंटच्या हा 7 टाइम्स असला पाहिजे म्हणजे इथे बघा 5 पार्ट केली की नाही त्यानंतर याचे किती 7 पार्ट करायचे आणि हे सर्व पार्ट कसे असले पाहिजे इक्वल असले पाहिजे त्यानंतर काय करायचं ड्रॉ लाईन पॅरलल टू साइड AC आता AC ला पॅरलल साइड करायची थ्रू पॉइंट सी डॅश मधून हे सी डॅश मधून ही जी एसी साइड आहे याला पॅरलल साइड काढायची सी डॅश मधून एसी ला पॅरलल साइड काढायची नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाइन अँड रे BA ॲज ए डॅश आणि मग ती पॅरलल साइड इथे इंटरसेक्ट झाल्यानंतर त्याला ए डॅश नाव द्यायचं वी गेट द रिक्वायर्ड ट्रायंगल ए डॅश बी सी डॅश मग आपल्याला ए डॅश बी सी डॅश हा त्रिकोण एबीसी चा सिमिलर ट्रायंगल मिळेल असं दिलेलं आहे तर हे ड्रॉ करता येईल तुम्हाला तर काय करायचं बघा सुरुवातीला बघा काय करायचं एक ट्रायंगल एबीसी काढायचं ठीक आहे एबीसी चे किती पार्ट करायचे 5 पार्ट करायचे ते कसे करायचे तर ते 5 पार्ट कसे करतात आपण तर इथे एक अशी रे काढायची इकडे एक लाईन काढायची अशी बी मधून जाणारी ठीक आहे आणि अशा पद्धतीने एक लाईन काढायची त्यानंतर काय करायचं इथे इक्वल डिस्टन्स वरती अशी एक किरण काढायची म्हणजे आर्क काढायची एक काही डिस्टन्स घ्यायचं आणि बी वर ठेवून एक अशी आर्क काढायची
त्यानंतर इथं ठेवायचं लोखंडी टोक आणि हे कॉमन हे जेवढे डिस्टन्स आहे ते कॉन्स्टंट ठेवायचं. दुसरी आर्क, ही तिसरी आर्क, ही चौथी आर्क, ही पाचवी आर्क आणि याला नाव द्यायचं. मग समजा हे बी आहे तर हे B1, ठीक आहे, हे B2, हे B3, हे B4, हे B5. हां, त्यानंतर असंच इथे किती B6 आणि पुढे याला थोडेसे एक्सटेंड करू आणि इथे B7, ठीक आहे. आता काय करायचं, हे 5 पार्ट जे आहे ना, हे 5 पार्टला इथे हे करायचं. हा, आता हा पॉइंट कशात जोडायचा, सॉरी हे इथपर्यंत झालं. आता हा पॉइंट जो आहे हा याच्याशी जोडायचा. नाही, आधी तो ना माहित नाही ना आपल्याला, हा माहित नाही आहे, ठीक आहे. म्हणजे आता हा जो B5 आहे, हा B5 कशात जोडायचा, या CC जोडायचा. B5 कशात जोडायचा, CC जोडल्यानंतर काय करायचं, आता CC जोडला, आता याला पॅरलल असणारी दुसरी लाईन काढायची, याला पॅरलल असणारी आणि B7 मधून जाणारी लाईन काढायची अशी. आता ही लाईन जी आहे ना, ही लाईन इथे इंटरसेक्ट झाली ना, म्हणून आता या लाईनला या पॉइंट मधून बघा, या C' या पॉइंट मधून AC ला, C' या पॉइंट मधून AC ला पॅरलल असणारी एक दुसरी लाईन काढायची आणि ही लाईन AB या रेषेला जिथं इंटरसेक्ट होतं त्याला A' नाव द्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला A', B, C' हा दिलेल्या मापाचा त्रिकोण काढता येतो. हे लक्षात आलं का, हे कसं काढायचं? हॅलो, हो सर. हा, लक्षात नाही आलं तर परत बघा. तर ABC एक त्रिकोण काढायचा, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला तो रेशो जो दिलेला आहे तो कसा आहे, 5:7 आहे. तो रेशो जो दिलेला आहे तो कसा आहे, 5:7 आहे. म्हणून काय करायचं, असा एक किरण काढायचा. किरण काढल्यानंतर याच्यावरती काही डिस्टन्स वरती अशा आर्क काढायच्या एक. त्यानंतर आता बघा, हे आर्क काढत असताना इथं लोखंडी टोक ठेवायचं आणि इथे पेन्सिलचं टोक, एक कंस काढला. त्यानंतर हे डिस्टन्स हे जे आहे ते कॉन्स्टंट ठेवायचं. आता ते लोखंडी टोक कुठं ठेवायचं, B1 वरती आणि इथे दुसरा कंस काढायचा. त्यानंतर तिसरा कंस, चौथा कंस, पाचवा, सहावा, सातवा, 7 कंस काढणे झाले. आता इथून 5 कंस घ्यायचे, म्हणजे 5 डिस्टन्स घ्यायचे, 1 2 3 4 5 डिस्टन्स वरून काय करायचं, हा पॉइंट कशा जोडायचा, CC जोडायचा. कारण ABC आपण आधी काढलेला आहे ना, तर CC जोडल्यानंतर आता काय करायचं, आणि आता या CC जोडल्यानंतर हा जो पॉइंट आहे म्हणजे B7 मधून जाणारी आणि इथे CB5 ला पॅरलल लाईन काढायची. आता ही पॅरलल लाईन या रेषेला जिथं इंटरसेक्ट होतं त्याला C' नाव द्यायचं, ठीक आहे. आता काय करायचं, हे AC साइड जे आधीच अस्तित्वात आहे याला पॅरलल असणारी आणि C' मधून जाणारी अशा पद्धतीची एक लाईन काढायची. आता ही लाईन याला जिथं इंटरसेक्ट होतं त्याला A' नाव द्यायचं. मग अशा पद्धतीने A', B, C' हा दिलेल्या मापाचा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी काढता येतो. लक्षात आलं का हे? आता इथे प्रॅक्टिस सेट दिलेला आहे 4.1. तो अशाच पद्धतीने या 2-3 उदाहरणावरून सोडवून बघा ते. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट, काय बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंटचं कन्स्ट्रक्शन करायचं टू अ सर्कल ऍट अ पॉइंट ऑन अ सर्कल. म्हणजे काय बघा,